नाव सांगा, कुठे राहतो ते सांगा. रंजना दशरथ काळे, मुक्काम पोस्ट चांदोली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. काय झालंय तुमच्या जे शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला झालाय, कसा झाला, काय झालं ते सविस्तर सांगा. बिबट्याचा हल्ला झाला म्हणजे रात्रीने बिबटे कुठे पण वावरत असतात. कुठे पण किती संरक्षण केलं ना तरी पण ते काही हे नाही होत. आणि शेतकऱ्यांनी जगायचं कसं काही हे तर पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा आहे का नाही. रात्रीचं पाणी भरायला गेलं तर बिबट्याची भीती, त्याने पाणी नाही भरायचं, शेतीचं जळून जाते, शेतात माल करायचा, कांदा लावलं तर कांद्याला बाजार नाही, जनावर पाळली तर गायांना बाजार नाही, दुधाला बाजार नाही. आणि हे केलं तर त्यात जसं रात्रीचं येऊन बिबटे हे करीत असं दिवसभर काम करायचं, रात्रीभर किती वाजेपर्यंत जागायचं, असा काही प्रश्न आहे का नाही. बिबट्याने किती वाजता या शेळ्यांवरती हल्ला केला काय तुम्हाला माहिती? 2 ते 4च्या दरम्यान त्याला असणार आहे, कारण 1 वाजेपर्यंत तुम्ही जागे होते आणि 1च्या नंतर मला झोप लागली, त्याच्यानंतर कळालंच नाही काही. 2 ते 4च्या दरम्यान किती शेळ्यांवरती हल्ला केला? 203 शेळ्यानं. तेव्हा काय तिचा कान तोडलाय, डोळा पडलाय आणि 2 फार जागा ती पाट्याला फक्त तुम्ही उचकून बघा आणि त्या प्रशासनाला तुम्ही दाखवा कशा प्रकारे फोडली, पार फोडून टाकली. मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय ते तरी सांगा. किती हे करायचं, आम्ही करून काय करणार बा. मग काहीतरी मार्ग तरी दाखवा, नाही तर मग शेतकऱ्याला काहीतरी उदरनिर्वाह करायचं, काहीतरी साधन दाखवा. कशा उदरनिर्वाह करायचा, किती करायचं ना, कसं जगायचंच कसं काय, हा प्रश्नच पर्यंत हे होऊन गेलाय. बोला, नाव सांगा. दशरथ तुकाराम काळे, राहणार चांदोली बुद्रुक, काळेमळा. काय घटना घडली होती? रात्री बिबटे आला 2-2:30 वाजता आणि शेळीला आणि 2 कळांना त्याने 2 कड जागेवर मारून टाकले आणि शेळी जखमी झाली. ठिकाण आहे त्याच असं झालं. किती वेळा बिबटे दिसला तुम्हाला आतापर्यंत 3-4 वेळा दिसला. पहिले एकदा 2 वेळा पाहून टाकायचं, चौकून तुमचं संरक्षण करा. आम्ही टाकलंय कंपाऊंड तरी परत असंच झालं. ठीक आहे.